बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवे लिखित कादंबरी अभिनेता. प्रकरण 9. गार्डन क्लबमध्ये मनू वाट बघत बसला होता. मंजुनाथ वेळेवर येण्याची शक्यता नव्हतीच. या नटांना उशिरा येण्याची सवय असते, पण मनू उशिरा येऊ शकत नव्हता. मनूसाठी वाट बघत बसणं मंजुनाथला आवडलं नसतं. एखाद्या संध्याकाळी दोघातच जेवण व्हावं अशी मनूची इच्छा होती. खरं तर मनूनच आमंत्रण दिलं होतं. अर्थात मनूनं जरा कमी खर्चाच्या हॉटेलमध्ये नेलं असतं, म्हणूनच क्वचित मंजुनाथनंच गार्डन क्लबमध्ये व्यवस्था केली. गार्डन क्लबचा खर्च मनूला परवडला नसता, पण मंजुनाथ त्या क्लबचा सभासद होता, त्यामुळं मनूनं खर्च करण्याचा प्रश्नच नव्हता. गार्डनमध्ये एका कोपऱ्यात तो बसला होता. आज कदाचित तो जास्त स्कॉच पिणार होता, कारण त्याची खाण्यावरची वासनाच उडाली होती. आठवडा तरी झाला त्याची वासनाच उडाली आहे. त्यानं एक नको ती गोष्ट केली होती. आठवड्यापूर्वी त्यानं एका मराठी वृत्तपत्रात एक बातमी वाचली. पोलिसांना अलिबागच्या जंगलात एका स्त्रीचं बेवारशी बेपत्ता प्रेत सापडलं आणि कसलाही विचार न करता मनू अलिबागला गेला होता. उर्मिला बेपत्ता झाल्याला आता कितीतरी दिवस झाले. एवढ्या दिवसानंतर सापडलेलं प्रेत कसं असेल, पण सांगता येत नाही. समजा तिला कोंडून ठेवली आणि 4-8 दिवसांपूर्वी ठार मारले असेल तर ओळखता येईल. म्हणून तो अलिबागला गेला. धडपड करून ते प्रेत त्यानं पाहिलं, पण ते पाहण्याच्या लायकीचं नव्हतं. बेसुमार कुजलं होतं आणि मुंडक्याचा पत्ताच नव्हता. त्यामुळे ती उर्मिला की काय हे ओळखणं शक्यच नव्हतं. ते भयानक दृश्य तो गेले 8 दिवस विसरू शकत नव्हता. त्याच्या तोंडाची चव पार निघून गेली होती. थोड्या वेळानं घाईघाईनं मंजुनाथ आला. अत्यंत ताजा तवाना दिसत होता. दोघेही जवळपास एकाच वयाचे. मनू कदाचित एखाद दुसऱ्या वर्षाने मोठा असेल, पण मंजुनाथ चालू लागला की मनूला आपण म्हातारा झालोय असं वाटायचं. मंजुनाथची तळफ विलक्षण होती. दोन्ही खांदे हलवीत आणि उघड्या कोटाचे पंख फुलवीत तो वेगाने आला. गार्डनमधनं येताना आपापल्या टेबलापाशी बसलेल्या स्त्री पुरुषांनी आपली संभाषणं थांबवून त्याच्याकडे वळून वळून पाहिलं. असे लोक पाहतात याची जाणीव त्याला सुखावह वाटत होती. काही क्षण तो टेबलापाशी उभा राहिला. भोवताली वळून पाहिलं. चेहऱ्यावर एक प्रकारचा छुपा आनंद होता. नकळत त्यानं आपल्या चाहत्यांना दर्शन घेऊ दिलं आणि बसता बसता म्हणाला, सॉरी माय फ्रेंड, आय एम रादर लेट. एकाच विशिष्ट शैलीने त्यानं कोटाची बाही सरकवून घड्याळ पाहिलं आणि म्हटलं, ओफ, बराच उशीर झाला. घरून आलास की स्टुडिओतून? घरूनच आलो. कौशल्य नाही आली? नाही. मला भीती वाटत होती ती येते म्हणते की काय. ती आली असती तर मोकळेपणानं बोलताच आलं नसतं. येते म्हणाली नाही, मीही येणार का विचारलं नाही. कुठं निघालास ती विचारत होती? नाही. हल्ली काही दिवस गप्पच असते ती. वैजयंतीच्या तालमी चालू आहेत? नाहीत. तिलाही खास इंटरेस्ट नाही आता. मलाही वेळ नाही. नव्या प्रोडक्शनची जमवाजमव चालू आहे, त्यातच वेळ जातो. कथा कोणाची घेतलीस? कुठं घेतली? सगळंच ठरायचं आहे. तू देतोस? तुझं कॅरेक्टर मध्यवर्ती धरून मी एक दीर्घकथा लिहिली आहे. कदाचित त्यावर नाटक लिहिणं पुढं मागं. आणून दे.
कल्पना चांगली आहे. माझ्यावर पिक्चर काढणं सानियालाही आवडेल. सानिया प्रोड्युसर? को प्रोड्युसर मी आणि सानिया. कौशल्या काम करणार? छे छे, तिला त्यातलं काय कळतंय. मंजुनाथ झिडकारल्यासारखा बोलला. ते मनूला आवडलं नाही. झुंजारराव नाटकात तिनं फार सुंदर काम केलं होतं. तिला सिनेमातही चमकण्याची इच्छा होती. वेटरनं स्कॉचचे ग्लास आणून ठेवले. मंजुनाथनं आपला ग्लास उचलला आणि चिअर्स म्हणत ओठाला लावला. तो बोलत होता, पण त्याचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे आहे असं मनूला सारखं जाणवत होतं. कौशल्यला सिनेमात यायची इच्छा आहे. एकदा चान्स देऊन पाहायला हरकत नाही, मनू म्हणाला. सभ्य बायकांसाठी ते जग चांगलं नाही. का? एकदा त्यात शिरलं की मग नियंत्रण ठेवणं कठीण जाईल. खूपच प्रलोभन असतात तिथे. गैरफायदा घ्यायला लोक नुसते टपलेले असतात. मनूच्या आतल्या आत गंमत वाटली. तो जे स्वतः करीत होता तेच नेमकं तिच्या बाबतीत टाळायला बघत होता. आणि सानिया खूप देखणी आहे आणि सेक्सी. अभिनय सुद्धा सुरेख करते. माझे आणि तिचे 2 पिक्चर्स हिट केल्यामुळे ती थोडी प्रॉमिनन्समध्ये आली आहे. तुमचे रुमर्सही जोरात उठलेत. तो एकदम हसला आणि म्हणाला, फिल्म वर्ल्डमध्ये रुमर्सना काय तोटा. पेपर्स तर रुमर्सवरच जगतात. मनूचे काही क्षण बोलू की नको या संघर्षातच गेले. मग धीर करून तो म्हणाला, एक गोष्ट मनात आली, ती बोलू का? अरे बोल ना, बाय ऑल मीन्स. हे जरा तो तोल सुटल्यासारखा मोठ्यानंच बोलला. एकदम घुमटात घुमल्यासारखा आवाज आला. माझं असं मत झालंय की या नुसत्याच रुमर्स नाहीत, काहीतरी सत्यतेचा अंश आहे. तो एकदम निगरगठ्ठासारखा हसला आणि म्हणाला, ती माझी मैत्रीण आहे. आम्ही खूप जवळ आलोय, हे खरं आहे. नुसतीच मैत्री? प्रेमाखातर ती प्रोडक्शनमध्ये अर्धा पैसा घालते. मला वाटतं तीच गोष्ट रिपीट होणार आहे. म्हणजे जे उर्मिला आणि कौशल्याच्या बाबतीत झालं तेच कौशल्या आणि सानिया यांच्या बाबतीत होणार. कुणावर तरी अन्याय होणार आहे. हे त्याला अनपेक्षित होतो की काय कोण जाणे. काही क्षण तो काहीच बोलला नाही. मध्येच एकदम जाग आल्यासारखा म्हणाला, अलिबागला कशाला गेला होतास? एकदम बेसावध असताना तोंडावर काहीतरी आपटावं तसा तो प्रश्न मनूच्या तोंडावर आदळला. स्कॉचचा एक घोट घेण्याचं निमित्त करून त्यानं थोडा वेळ काढला आणि म्हटलं, तिथं लेखनासाठी निवांत जागा मिळते की काय ते पाहत होतो. त्यालाही थाप वाटली की काय ते कळलं नाही. पण मंजुनाथ काही क्षण काहीच बोलला नाही. त्यानं दोन्ही हातात धरला ग्लास गळा जोरानं आवळल्यासारखा धरला होता. मनूला तरी तसं वाटलं. तो त्याच्याकडे बघतच राहिला. त्याचं लक्ष नव्हतं. तो ग्लासात आपलंच प्रतिबिंब पाहत होता. बऱ्याच वेळानं तो एकदम गळून गेल्यासारखा बसला. कसल्या तरी मागच्या विचारात गढून गेल्यासारखा गेला आणि धीर गंभीर आवाजात म्हणाला, मी कधी कधी स्वतःशीच एकटा बसून असतो ना, तेव्हा मला सुद्धा वाटतं की कोणावर तरी अन्याय होतो आहे. पण माझाही काही इलाज चालत नाही. कौशल्या ही खरोखरीच खूप चांगली आहे. ती खरी वैजयंती आहे. पण दुर्दैवानं मी मात्र रत्नाकर नाही. मी कोण आहे तेच मला कळत नाही. खरंच मीच मला अनोळखी आहे. हे पहा, तू रूपानं देखणा आहेस, तब्येतीनं धडधाकट आहेस आणि उधळण्यासाठी तुझ्याकडे विपुल पैसा आहे. हे तिन्ही नक्षत्र कधी एकत्र येऊ नयेत.
हे ऐकून मंजुनाथ काहीसा कष्टी झाला, थोडासा वैतागलाही आणि म्हणाला, तू पुढं काय सांगणार आहेस ते ठाऊक आहे मला. मला सगळं कळतं, पण पण वळत नाही. I try to stay interested in my wife, but I can't. I get damn bored. तीच एकच गोष्ट वर्षानुवर्षे म्हटली की आय गेट डॅम बोर्ड. पण मला ती गोष्ट नकोशीच होते. तुला एक सांगतो मंजुनाथ, बायका खूप असतात, पण बायको अशी एखादीच असते. जगातल्या सर्व नात्यांत श्रेष्ठ नातं असतं ते नवरा बायकोचं, आईचं सुद्धा नव्हे. आयुष्यात कसोटीच्या सर्व क्षणी पाठीमाग उभी असते ती बायको, बाई नव्हे. हे सगळं समजू शकतो मी, पण वर्षानुवर्षे एका बायकोबरोबर एका छपराखाली. शी, टाइम्समध्ये लग्नाच्या वाढदिवसांच्या मी जाहिराती वाचतो ना, मे सिल्वर टर्न टू गोल्ड, मे गोल्ड टर्न टू डायमंड. शी शी, मला या लोकांची तोंड सुद्धा पाहावीशी वाटत नाहीत. ती सर्वच माणसं सुखी असतील असं मी म्हणत नाही, पण शारीरिक सुखासाठी सुद्धा स्वैराचार करणारे सुखी होतात असं नाही. उलट सुखी होत नाहीत हाच अनुभव आहे. त्यांचा भ्रमनिरास होऊन शेवटी शोकांतिकाच होते. मंजुनाथ ऐकता ऐकता एकदम ताठ झाला. गार्डनमध्ये दिवे लुकलुकत होते, बाकी अंधार होता. त्या अंधारात शोध घेतल्यासारखा तो मनूच्या चेहऱ्यात एकटक पाहू लागला. शोकांतिका. स्वतःशीच फुटफुटला, काही न समजल्यासारखा. उदाहरणार्थ तुमचे बापूराव. मनू म्हणाला, बापूराव? ओळख नसल्यागत, कोण बापूराव असं तू विचारेल असं मनूला वाटलं. त्याचे डोळे मद्यामुळे चांगलेच तारवटले होते. बापूरावांनी काय केलं? तुझ्या कानावर आलं नाही वाटतं? नाही. वृद्धाश्रमातल्या एका म्हाताऱ्याला म्हणे धरली. ओ, असं म्हणत तो तोल सुटल्यासारखा हसत राहिला, इतका की आजूबाजूचे लोक पाहायला लागले. पण त्याला त्याची तमा नव्हती. तो म्हणाला, या बाबतीत बापूरावांचा हात धरणारा कोणी नाही. बघता बघता ते बायकांना कडवतात. त्यानं दोन्ही हातांचे तळवे बराच वेळ झांजा वाजवल्यासारखे एकमेकावर घासले. मनातून तो सुखावला होता. म्हणून उठण्यासाठी धडपड केली. म्हणाला, आता उठतो मी. आणि जेवण? जेवायची इच्छा नाही आता, असं म्हणून तो उठलाच. उठता उठता म्हणाला, मला माफ कर, मी आज जरा प्रमाणाच्या बाहेर बोललो. मंजुनाथ उठला. त्याचा हात हातात घेत म्हणाला, मनू, तुला मी मनापासून सांगतो, तू माझ्या दुसऱ्या मनासारखाच आहेस. अल्टर माय अल्टर इगो. थोडा वेळ जीभ जड झाल्यामुळे त्याला इंग्रजी शब्द नीट उच्चारता आला नाही. तो हसला आणि म्हणाला, अल्टर इगो आहेस, माझ्या दुसऱ्या मनासारखा, मला सावरणारा, माझ्यातला सद्सद विवेक जागृत करणारा, माझ्या आत्मिक शक्तीचं तू बाह्य रूप आहेस. मी एकटा असलो की माझ्या मनात जे जे विवेकाचे ध्वनी उमटतात ते सर्व मी तुझ्या तोंडून ऐकतो. मग बरं वाटतं मला. बोलता बोलता ते गार्डनच्या बाहेर आले होते. मंजुनाथ जे म्हणाला ते ऐकून मनूलाही धन्यता वाटली. मध्यरात्र होत आली होती. बाहेर टॅक्सी उभ्या होत्या. ज्या अर्थी
तुला घरी पोचवतो असं तो म्हणाला नाही. त्या अर्थी त्याला कुठेतरी जायचं असणार हे मनुच्या लक्षात आलं. तो एका टॅक्सीत बसला. मंजुनाथ आपल्या मोटारीकडे वळला. तो बोलला नाही, म्हणूनही विचारलं नाही, पण त्यानं ओळखलं. तो सानियाच्या घरी जाणार होता एवढ्या रात्री. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.